नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या आपल्या चर्चेत. आज आपण फक्त काही स्पर्धांचे निकाल नाही बघणार, तर आपण भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा एक प्रकारे एक्सरेज काढणार आहोत. आपल्याकडे काही माहिती आहे, ज्यातून आपल्याला युवा स्तरावर काय चित्र आहे, देशांतर्गत क्रिकेटमध्ये नवे बादशाह तयार होत आहेत का आणि जुन्या बलाढ्य किल्ल्यांचे बुरुज खरंच ढासळत आहेत का, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. हो, आणि हे खूपच रंजक आहे, कारण ही माहिती म्हणजे भारतीय क्रिकेटच्या वेगवेगळ्या स्तरांचा एक स्नॅपशॉट आहे. युवा विश्वचषकापासून ते दुलीप आणि इराणी ट्रॉफीपर्यंत. यातून आपल्याला फक्त विजेते आणि उपविजेते कळत नाहीत, तर एक प्रवाह दिसतो, एक पॅटर्न दिसतो. चला मग या प्रवासाची सुरुवात करूया. चला तर मग सुरुवात करूया पायापासून. U19 क्रिकेट विश्वचषक. आपल्याकडे पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांची माहिती आहे. पुरुषांच्या विश्वचषकापासून सुरुवात करूया का, जो दक्षिण आफ्रिकेत झाला होता. नक्कीच. अंतिम सामना होता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. हो, आणि अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. भारतीय संघाने स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली होती, अंतिम फेरी गाठली, पण तो शेवटचा अडथळा पार नाही करता आला. बरोबर. हे थोडं निराशाजनक होतं खरं. होतं. पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते की युवा स्तरावर भारताकडे प्रतिभेची काही कमी नाही. पण मग अंतिम फेरीत नेमकं काय चुकलं असेल? म्हणजे संपूर्ण स्पर्धेत इतकी चांगली कामगिरी करून अंतिम सामन्याचा दबाव हाताळण्यात संघ कमी पडला असं म्हणता येईल? नक्कीच. अंतिम सामन्याचा दबाव ही एक वेगळीच गोष्ट असते, पण त्याही पलीकडे ऑस्ट्रेलियाचा युवा संघ हा गेल्या काही वर्षांपासून खूप व्यावसायिक पद्धतीने तयार केला जातो. त्यांची तयारी, त्यांची शारीरिक क्षमता आणि मोठ्या सामन्यांमध्ये न डगमगण्याची वृत्ती वाखाणण्याजोगी होती. अच्छा. भारतीय संघाने चांगली लढत दिली, पण त्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ प्रत्येक बाबतीत सरस ठरला. पण मला वाटतं या पराभवातूनही आपले खेळाडू खूप काही शिकले असतील. नक्कीच. हे तर झालं पुरुषांच्या संघाबद्दल. पण महिलांच्या U19 विश्वचषकात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं दिसतंय. मलेशियात झालेल्या या स्पर्धेत भारताने इतिहास घडवला. हो, आणि इतिहास हा शब्द इथे अगदी योग्य आहे, कारण ही महिला U19 विश्वचषकाची पहिलीच आवृत्ती होती. पहिलीच. हो, आणि पहिल्याच प्रयत्नात विश्वचषक जिंकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. भारताने अंतिम फेरीत बांगलादेशला हरवून हे विजेतेपद पटकावलं. अरे वाह! म्हणजे एकाच वर्षी पुरुषांचा संघ अंतिम फेरीत पोचतो आणि महिलांचा संघ थेट विश्वचषकच जिंकतो. या विजयामागे नक्की काय कारणं असतील? म्हणजे गेल्या काही वर्षांपासून महिला क्रिकेटसाठी BCCIने जी गुंतवणूक केली आहे, विशेषतः WPL सुरू झाल्यानंतर जो एक नवा उत्साह आलाय, त्याचा हा परिणाम आहे का? अगदी बरोबर मुद्दा मांडलाय. हा विजय अचानक झालेला नाहीये. यामागे एक प्रक्रिया आहे. WPLमुळे देशातील तरुण मुलींना एक स्पष्ट मार्ग दिसू लागला आहे. त्यांना आता माहीत आहे की क्रिकेटमध्येही एक उज्ज्वल करिअर आहे. याशिवाय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये म्हणजे NCAमध्ये आता महिला खेळाडूंसाठीही तितक्याच चांगल्या सुविधा आणि कोचिंग उपलब्ध आहे. अच्छा. या संघात अशा काही खेळाडू होत्या ज्यांची कामगिरी बघता त्या लवकरच वरिष्ठ संघातही दिसू शकतात. हा विजय म्हणजे त्या पायाभरणीचा पहिला गोडबुवा आहे. म्हणजे U19 स्तरावर भविष्याची चित्र खूपच आशादायक दिसतायत, विशेषतः महिला क्रिकेटमध्ये. पण या युवा खेळाडूंचा पुढचा प्रवास कुठे होतो? ते स्वतःला वरिष्ठ स्तरावर कसं सिद्ध करतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कदाचित देशांतर्गत क्रिकेटच्या रचनेत मिळेल. चला तिकडे वळूया, दुलीप ट्रॉफीकडे. हो, दुलीप ट्रॉफी म्हणजे युवा आणि वरिष्ठ संघांमधला एक महत्त्वाचा पूल. ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय संघाच्या दारावरची एंट्रन्स एक्झाम असते. आपल्याकडील माहितीनुसार दुलीप ट्रॉफी 2024-25 ची 5 ते 22 सप्टेंबर दरम्यान झाली. अंतिम सामना इंडिया A आणि इंडिया C यांच्यात झाला, ज्यात इंडिया A ने बाजी मारली. पण मला एक प्रश्न पडतो, हे इंडिया A, B, C असं संघांचं स्वरूप का असतं? पूर्वीसारखं झोनल म्हणजे विभागीय का नाही? उत्तम प्रश्न आहे. या स्वरूपामागे निवड समितीचा एक स्पष्ट हेतू आहे. पूर्वी झोनल क्रिकेटमध्ये कधीकधी राजकारण किंवा विभागीय पक्षपात व्हायचा. बरोबर. काही चांगल्या खेळाडूंना संधी मिळायची नाही, कारण ते शक्तिशाली झोनमध्ये नसायचे. पण इंडिया A, B, C या स्वरूपात निवड समिती देशातील सर्वोत्तम 45-50 खेळाडूंना एकत्र आणते आणि त्यांच्यातच स्पर्धा लावते. त्यामुळे कोणावरही अन्याय होत नाही आणि सर्वोत्तम खेळाडूच समोर येतात. म्हणजे ही एक प्रकारे क्रीम ऑफ द क्रॉप खेळाडूंची स्पर्धा आहे. अगदी. मग यात इंडिया A संघ जिंकला, याचा काही विशेष अर्थ आहे का?
म्हणजे निवड समितीच्या नजरेतले पहिल्या पसंतीचे खेळाडू ए संघात होते आणि त्यांनी स्वतःला सिद्ध केलं असं म्हणता येईल. बऱ्याच अंशी हो. इंडिया ए संघात सहसा असे खेळाडू असतात जे राष्ट्रीय संघाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात किंवा नुकतेच संघातून बाहेर झालेले असतात. त्यांच्यावर स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याचा एक दबाव असतो. इंडिया सी किंवा बी संघात तुलनेने नवीन किंवा उदयोन्मुख खेळाडू असतात. इंडिया ए संघाचा विजय हे दाखवतो की अनुभवाने आणि दबावात खेळण्याच्या क्षमतेने फरक पडतो. बरोबर. पण या स्पर्धेत महत्वाचं फक्त कोण जिंकला हे नसतं, तर कोणत्या खेळाडूने कशी कामगिरी केली हे असतं. इथे केलेली एक चांगली खेळी किंवा एक स्पेल थेट भारतीय संघाचे दरवाजे उघडू शकतो. समजला. म्हणजे दुलीप ट्रॉफी ही खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. आता आपण देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या स्पर्धेकडे येऊया, इराणी कप. आणि आपल्याकडे सलग 2 वर्षांची माहिती आहे, ज्यामुळे चित्र अधिक स्पष्ट होईल. हो, इराणी कप म्हणजे देशांतर्गत क्रिकेटचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स. रणजी ट्रॉफी विजेता संघ विरुद्ध देशातील उर्वरित सर्वोत्तम खेळाडूंचा शेष भारत संघ. यापेक्षा मोठी कसोटी देशांतर्गत स्तरावर दुसरी नाही. आधी बघूया 2024-25चा निकाल. ही 61वी आवृत्ती लखनौमध्ये झाली होती आणि विजेता होता मुंबई संघ. त्यांनी शेष भारत संघाला हरवलं. आणि गंमत म्हणजे हे मुंबईचं तब्बल 15वं विजेतेपद होतं. 15 वेळा. हो. हा आकडाच अविश्वसनीय आहे. अविश्वसनीय आहे, पण अनपेक्षित नाही. मुंबईच्या क्रिकेटमध्ये एक खादूस वृत्ती आहे. ते सहजासहजी हार मानत नाहीत. खरंय. 15 वेळा इराणी कप जिंकणं हे दाखवतं की अनेक दशकं त्यांनी भारतीय क्रिकेटवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. शेष भारत संघाला हरवणं म्हणजे तुम्ही फक्त एक स्पर्धा जिंकत नाही, तर तुम्ही हे सिद्ध करता की तुमचा संघ हा देशातील सर्वोत्तम खेळाडूंच्या एकत्रित संघापेक्षाही श्रेष्ठ आहे. हे मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचं आणि त्यांच्या परंपरेचं प्रतीक आहे. पण मग लगेच पुढच्या वर्षी 2025-26 मध्ये चित्र बदललेलं दिसतंय. ही 62वी आवृत्ती नागपूरमध्ये झाली आणि इथे विजेता ठरला विदर्भ संघ. हो. त्यांनीही शेष भारत संघालाच हरवलं. एका वर्षी मुंबईसारखा बलाढ्य संघ आणि दुसऱ्याच वर्षी विदर्भ. हा तर खूप मोठा बदल आहे. हाच तर या माहितीतील सर्वात रंजक भाग आहे. मुंबईचं 15वं विजेतेपद आणि विदर्भाचं 3रं विजेतेपद हे आकडे खूप काही सांगतात. मुंबईचा विजय त्यांच्या ऐतिहासिक ताकदीशी आठवण करून देतो, तर विदर्भाचा विजय भारतीय क्रिकेटमधील एका मोठ्या बदलाचे संकेत देतो. याला पॉवर शिफ्ट म्हणण्यापेक्षा मी सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणेन. सत्तेचं विकेंद्रीकरण छान शब्द आहे. पण हे शक्य कसं झालं? म्हणजे शेष भारत संघात तर देशातले सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज असतात. मग रणजी विजेता संघ, तो मुंबई असो वा विदर्भ, त्यांना कसा हरवतो? याचं उत्तर संघ या शब्दातच दडलेलं आहे. ओके. शेष भारत संघ हा उत्कृष्ट खेळाडूंचा एक समूह असतो, पण ते एक संघ म्हणून एकत्र खेळलेले नसतात. त्यांच्यात तो ताळमेळ नसतो जो संपूर्ण रणजी हंगाम एकत्र खेळून आलेल्या संघात असतो. अच्छा. या उलट विदर्भासारखा संघ एक युनिट म्हणून खेळतो. त्यांना एकमेकांच्या खेळाची जाण असते. कर्णधाराला आपल्या खेळाडूंचा वापर कसा करायचा हे माहीत असतं. विदर्भाने हेच सिद्ध केलं की सांघिक ताळमेळ आणि रणनीती ही वैयक्तिक कौशल्यापेक्षा जास्त महत्वाची ठरू शकते. मला आठवतंय काही वर्षांपूर्वी जेव्हा विदर्भाने पहिल्यांदा रणजी जिंकली होती, तेव्हा अनेकांनी त्याला फ्लूक किंवा योगायोग म्हटलं होतं. हो, म्हटलं होतं. पण आता 3ऱ्यांदा इराणी कप जिंकल्यावर हे स्पष्ट होतं की ही एक सातत्यपूर्ण कामगिरी आहे. यामागे नक्कीच एक मजबूत व्यवस्थापन, कोचिंग आणि स्थानिक क्रिकेट असोसिएशनच्या धोरणांचा वाटा असणार. निश्चितच. विदर्भाचा उदय ही एका रात्रीत घडलेली गोष्ट नाहीये. त्यांच्या क्रिकेट असोसिएशनने गेल्या दशकात ग्रासरूट स्तरावर खूप मेहनत घेतलीये. चांगले प्रशिक्षक नेमले, खेळाडूंना चांगल्या सुविधा दिल्या आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवला. बरोबर. मुंबईच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ही एक ब्लूप्रिंट ठरू शकते. हे इतर तथाकथित छोट्या संघांना दाखवते की योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हीही बलाढ्य संघांना टक्कर देऊ शकता. तर मग या सगळ्या माहितीचा आपण एकत्रित विचार केला तर काय चित्र दिसतं? आपण U19 स्तरावर पाहिलं की भारताला मिश्र यश मिळालं. जिथे महिला संघाने ऐतिहासिक विश्वचषक जिंकून भविष्यासाठी मोठी आशा निर्माण केली. बरोबर. त्यानंतर आपण दुलीप ट्रॉफी पाहिली, जिने आपल्याला देशातील गुणवत्तेची खोली दाखवली आणि हेही दाखवलं की राष्ट्रीय संघासाठी स्पर्धा किती तीव्र आहे. आणि शेवटी इराणी कपच्या 2 वर्षांच्या निकालांनी आपल्याला 2 गोष्टी एकाच वेळी दाखवल्या. एकीकडे मुंबईचे ऐतिहासिक वर्चस्व आणि दुसरीकडे विदर्भासारख्या संघाचा उदय.
जो भारतीय क्रिकेटमधील सत्तेच्या समीकरणांमध्ये होत असलेला बदल दर्शवतो. अगदी. हे निकाल केवळ जयपराजय सांगत नाहीत, तर ते भारतीय क्रिकेटची निरोगी वाढ दाखवतात. महिला क्रिकेटची ऐतिहासिक कामगिरी, युवा खेळाडूंची चमक आणि देशांतर्गत क्रिकेटमधील वाढती चुरस हे सगळं एका सशक्त आणि स्पर्धात्मक क्रिकेट इकोसिस्टमचं लक्षण आहे, जिथे सत्ता फक्त काही पारंपरिक केंद्रांपुरती मर्यादित नाही. खरंय, हे चित्र भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्याचीच ग्वाही देतं. मध्ये ऐतिहासिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या संघांना आव्हान देण्यासाठी आणि सातत्याने त्यांना मात करण्यासाठी प्रादेशिक संघांना नक्की कोणत्या गोष्टींची गरज असते. जर तुम्हाला पुढच्या दशकासाठी एक विजेता संघ तयार करायचा असेल, तर तुम्ही मुंबईच्या परंपरा आणि दबाव या मॉडेलची निवड कराल की विदर्भाच्या सांघिक बांधणी आणि नियोजन या ब्लूप्रिंटची? याचं उत्तर कदाचित वाटतं तितकं सोपं नसेल.